सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला, ज्याचं नाव आहे चांदमातला भाग 126. शशीने उस्मानच्या साथीदाराला जाग्यावर खलास केला आणि आता शशी उस्मानच्या दिशेनं निघाला. आणि आता उस्मानने अभिजितच्या डोक्याला पिस्तूल लावला आणि म्हणाला, अजित खबरदार, खबरदार, जर एक पाऊल जरी पुढं आलात तर आत्ताच्या आत्ता या पोराला टपकवीत. तसा शशी जाग्यावर थांबला सावध होऊन आणि त्याला म्हणाला, उस्मान, दुश्मनी तुझी आणि माझी आहे. तू अभिजितला याच्यामध्ये घ्यायला नको होतं. तू त्याला सोड. फॅमिलीला टार्गेट करायची काय गरज आहे आपल्या धंद्यामध्ये? आणि उस्मान चिडून म्हणाला, असं म्हणतोस का? मग रवी शेठने केलेल्या हल्ल्यात माझा भाऊ गेला ते काय होतं? शशी म्हणाला, हे बघ उस्मान, हा इतिहास आहे गँग वॉरमधला आणि तो मला माहीत नाही. मी आल्यापासून तरी बाबांनी कोणत्याच गँगस्टरच्या फॅमिलीला टार्गेट केलं नाही. त्यांचा धंदा प्रामाणिक आहे आणि त्यांचे जे नियम आहेत त्या पलीकडे ते जात नाहीत. म्हणून मी तुला नीट समजावून सांगतोय की तू अभिजितला माझ्या ताब्यात दे. आणि उस्मान म्हणाला, अजित, माझं ऐक, तू सुद्धा माझ्यासोबत सामील हो. या पोराला ओलीस ठेवून आपण रवी शेठकडून त्यांचा धंदा काबीज करू आणि अख्ख्या मुंबईवर आपण दोघं राज्य करू. तुला सुद्धा आता रवी शेठचा राईट हँड असल्यामुळे त्यांच्या सगळ्या खानाखुणा माहीत आहेत आणि त्याचा हा नातू त्याचा वारसदार आहे ना, तर याला आपण इथेच संपवून टाकूया आणि परत गेल्यानंतर तू रवी शेठला संपवून टाक आणि आपण दोघं मिळून सगळं ताब्यात घेऊ. बोल, माझा प्रस्ताव तुला मंजूर आहे का? त्या म्हाताऱ्याचे आता असे किती दिवस राहिले आहेत आणि या नातूच्या आशेवरच तो जिवंत आहे ना. मग त्याचा नातू जर संपला तर तोही राहणार नाही. बोल, काय म्हणतोस? आणि आता हे ऐकलं तसं शशीच्या मस्तकात राग गेला. आणि आता शशी चिडला आणि उस्मानच्या एक थोबाडीत देण्यासाठी पुढे गेला. इतक्यात उस्मानने शशीच्या हातावर गोळी झाडली आणि म्हणाला, खबरदार पुढे आला असता. मी खरंच या पोराचा जीव घेईन, मग माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण रवी शेठचा वंश मी संपवणार म्हणजे संपवणार. शशीने आता त्याच्या गोळी लागलेल्या हाताला दुसऱ्या हाताने पकडलं. त्याला खूप वेदना होत होत्या आणि त्याचवेळी इकडे चंद्राला करमेनासं झालं आणि ती उगीच तिच्या बेडरूमच्या खिडकीतून सतत गेटकडे बघायची आणि तो कधी येईल याची वाट बघत होती. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, तुम्ही ठीक आहात ना? उस्मान, तुला कळतंय का तू काय करतोस? असं वागून आधीच तू तुझ्या मृत्यूला निमंत्रण दिलेलं आहे आणि आता छोट्या शेठवर गोळी चालवण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि उस्मान म्हणाला, पांडू, मी काय म्हणतो, तुम्ही तिघेही माझ्या बाजूने या आणि या अजितला सुद्धा आपण इथेच संपवून टाकूया. ना रहेगा पास ना बजेगी बासुरी. असं म्हणून उस्मानने अभिजितच्या डोक्याला पुन्हा पिस्तूल लावला. तसा अभिजित रडायला लागला. तो अजूनही शशीला फादर समजत होता आणि फादर प्लीज सेव्ह मी, फादर प्लीज सेव्ह मी असं म्हणायचा आणि त्याच्या तोंडातून शशीसाठी पहिला शब्द बाहेर पडला तो म्हणजे फादर. आणि कोणीतरी आपल्याला बाप म्हणून हाक मारणं ही फिलिंग काय असते हे शशीला त्याच्या हाकेमधून कळलं आणि त्यालाही त्याच्या बापाची आठवण झाली. आणि उस्मानला वाटलं, अभिजित आपल्या ताब्यात आहे म्हणजेच अख्खी बाजू आपल्या ताब्यात आहे आणि तो चर्चमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे बाकीचे साथीदार कधी येतील याची वाट बघत होता, कारण शशीसह इथे चौघे होते आणि तो एकटा होता. समोरच त्याचा मरून पडलेला साथीदारसुद्धा होता. आणि अभिजित फादर फादर म्हणत होता शशीला आणि उस्मानने पुन्हा त्याच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, गोंधळ करू नको ए पोरा, नाहीतर इथल्या इथे तुला तुझ्या मेलेल्या फादरकडे पाठवून डायरेक्ट ढगात देईन. आणि शशी आता खूप चिडला आणि त्यानं खाली बसून उस्मानच्या पायावर जोरात किक मारली. त्याला थोबाडावर पाडला. तसा पडता पडता उस्मानच्या हातातला पिस्तूल शशीनं त्याच्या हातात घेतला. अभिजितची सुटका झाली आणि पुढच्या 10 सेकंदात जमिनीवर पालथा पडलेल्या उस्मानच्या छाताडावर शशी पाय देऊन उभा राहिला.
आणि त्याच्या कपाळावर पिस्तूल रोखलं आणि शशीच्या हातातून पडणारं रक्त आता उस्मानच्या चेहऱ्यावर पडत होतं आणि शशीच्या रूपात उस्मानला त्याचा कर्दनकाळ दिसायला लागला. आता अख्खी बाजी शशीच्या हातात होती आणि उस्मान आता सरेंडर करत दोन्ही हात वर करून म्हणाला, मला मारू नको, आपण मांडवली करूया, मला मारू नको. आणि शशी त्याला चिडून दात ओठ खात म्हणाला, मांडवली तर होणार, पण आपल्या दोघात नाही, तुझ्यात आणि यमामध्ये. आणि ती मांडवली मी नाही, बाबा करून देतील, कारण तू त्यांचा गुन्हेगार आहेस. आज त्यांच्या जिगरच्या तुकड्यावर तू हात टाकलास. मग आता ते तुझे किती तुकडे करतील हे तू कल्पना नाही करू शकत. आणि आता जास्त वेळ न लावता शशी म्हणाला, दिलीप कुमार, याची पुडी बांध आणि गाडीमध्ये टाक. याचा मेलेला साथीदार त्यालाही घ्या सोबत. इतक्यात अभिजित शशीजवळ आला आणि म्हणाला, फादर, तुम्हाला खूप दुखतंय का? आणि शशीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं त्याला छातीशी लावला आणि म्हणाला, बेटा एक काम करशील, मला आजपासून फादर म्हणशील? आणि अभिजित म्हणाला, नुसतं फादर नाही म्हणायचं, हे तर मी चर्चमधले फादर आहेत म्हणून म्हणालो, पण तुम्ही कोण आहात? आणि शशी पुन्हा म्हणाला, तुझा फादर असं समज, आणि माझे गॉडफादर आहेत तुझे ग्रँडपा. आणि अभिजित खुश होऊन म्हणाला, मग मी तुम्हाला डॅड म्हणेन, चालेल? नुसतं फादर नाही म्हणता येणार. पण ग्रँडपा कुठे आहेत? ते ठीक आहेत ना? त्यांना हार्ट अटॅक आला होता का? ते हॉस्पिटलमध्ये आहेत का? आणि ग्रॅनी कुठे आहे? असा एकावर एक अभिजित प्रश्न विचारायला लागला. त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि शशी म्हणाला, तुझे ग्रँडपा एकदम ठीक आहेत, चल आपण आता त्यांच्याकडे जाऊया. असं म्हणून दोघेही गाडीत गेले. शशीने पाठीमागे बघितलं. नजरेनंच पांडूला सगळ्या खाणाखुणा केल्या. एकही रक्ताचा डाग या पवित्र वास्तूत राहता कामा नये असं म्हणाला. तसं पांडूनं पटकन 2 पोती आणली. एका पोत्यात ते मेलेलं मडं भरलं आणि दुसऱ्या पोत्यात हातपाय बांधून तोंडामध्ये रुमाल कोंबून उस्मान भरला आणि एक पोतं पाठीवर टाकलं आणि ते निघाले. इतक्यात सकाळी सकाळी चर्चमधले खरे फादर तिथे येत होते आणि ते पांडूला म्हणाले, माय चाइल्ड, हे तुम्ही काय घेऊन चाललात? आणि पांडू त्यांना हसून मला, काय नाही फादर, कचरा होता, भंगार, ते भंगार चर्च स्वच्छ करून घेऊन चाललो आहे. आणि फादर म्हणाले, ओके ओके, आणि ते आत गेले. तर अख्खं चर्च स्वच्छ होतं आणि होतं तसं लख्ख होतं. आणि गाडीमध्ये ती 2 पोती टाकली, त्यावर पांडू आणि त्याचे साथीदार बसले. उस्मान आतून वळवळ करायला बघायचा, तसा पांडू त्याला वरून चिमटे घ्यायचा आणि बंदुकीचं टोक मारायचा. आणि मग ते पुन्हा सगळे रिटर्न मुंबईच्या दिशेने निघाले. आणि पांडू शशीला म्हणाला, छोटे शेठ, हॉस्पिटलमध्ये जाऊया का? तुमच्या हातातून रक्त येते, कोणी बघितलं तर शंका येईल. शशी म्हणाला, जाऊया, पण इथे नको, थोडंसं बाहेर गावात एखादं हॉस्पिटल मिळते का ते बघू, नाहीतर थेट मुंबईला जाऊया. आणि संधी मिळताच त्याचा साथीदार त्याला नदीत फेकून द्या आणि उस्मानला मात्र हलू देऊ नका. आणि शशी अभिजितकडे बघून म्हणाला, बेटा, आता जे काही इथे झालं ते विसरून जायचं, ओके, डोंट वरी, मी आहे ना? आणि अभिजित हसून म्हणाला, येस फादर, आणि पुन्हा जीभ चावत म्हणाला, येस डॅड. तसा शशी प्रसन्न हसला. त्याच्या सगळ्या वेदना पळून गेल्या. आणि आता नेमके रविशेठसुद्धा तिकडून येत होते आणि शशीसुद्धा इकडून निघाला होता. दोघांच्याही गाड्या लोणावळ्यात एकमेकांना क्रॉस झाल्या, पण आता दोघांनी एकमेकांना बघितलंच नाही. शशी मुंबईकडे गेला आणि रविशेठ पुण्याकडे आले. शशी थेट घरी गेला. चंद्रा त्याची वाट बघून बघून थकली होती आणि तिचा डोळा दुपारी लागला होता. मासुद्धा वाट बघून बघून थकल्या. आता तर रविशेठसुद्धा इथून गेले, अजितसुद्धा नाही, आणि अभिजितचं काय झाले काहीच माहीत नाही. चंद्रानं दोघांचेही दिवे मात्र विजू दिले नव्हते. ती पुन्हा आली दिवे बघायला. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. मानं दरवाजा उघडला आणि शशी अभिजितला सुखरूप बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी अभिजितला मिठीत घेऊन खूप रडायला लागल्या. चंद्रानं पाठीमागं वळून बघितलं आणि तिला हात गळ्यात अडकवलेला शशी दिसला आणि तिच्यासुद्धा जीवात जीव आला. मग शशी अभिजित आत आले. मा म्हणाल्या, अजित बेटा, तू अभिजितसाठी गेला होता का? मग आम्हाला काहीतरी सांगायचं ना. आता शेठजीसुद्धा गेले अभिजितला शोधायला, आता काय करायचं? मग आता इतक्यात फोन वाजला. पुण्यातून रविशेठ बोलत होते आणि फोन शशीनंच उचलला. आणि शशीचा आवाज ऐकून रविशेठ म्हणाले, अजित बेटा, तू घरी आलास का? शशी म्हणाला, बाबा, फक्त मी नाही, अभिजितसुद्धा आला आहे आणि तो बकरा आपल्या मंदिरात बांधला आहे.
त्याची कत्तल तुम्ही करणार की मी करू? आणि हे ऐकून रविशेठ खूप खुश झाले आणि म्हणाले, मग मी पण आलो आणि त्याचं काय करायचं ते नंतर बघू, असं म्हणून फोन ठेवला. आणि अभिजित शारदाकडे गेला आणि शशीनं चंद्राकडे बघितलं आणि ती खूप चिडली होती. रागात मानेला झटका देऊन आत उठून गेली आणि शशीला कळलं की ती नाराज झाली आहे आणि तोही तिच्या मागे गेला. तोपर्यंत त्याच्या तोंडावर तिनं दार बंद केलं आणि तिची समजूत कशी काढायची याचा विचार शशी करायला लागला.